उपमुख्यमंत्री शिंदे रायगडकडे रवाना। शिंदेंचा आज रात्रीचा मुक्काम महाडला असणार। सकाळी राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडवर उपस्थित राहणार। विमुक्त आणि भटक्या जमाती समाजाच्या सक्षमीकरणासाठी शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड यांची राष्ट्रीय नेतेपदी निवड। शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून निवड। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अतुलबाबा भोसलेंचं विधान भवनात अभिनंदन। कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्या निवडणुकीत ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन। अकोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई। शहरातील खदान परिसरातील पूजा वाईन बारवर नकली दारू विक्री होत असल्याच्या माहितीनंतर कारवाई। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतलं प्रभू श्रीरामांचं दर्शन। संभाजीनगरच्या 4 व्यावसायिकांचा मध्य प्रदेशात अपघाती मृत्यू। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर कारची ट्रकला जोरदार धडक। मोबाईल ॲक्सेसरीज आणण्यासाठी दिल्लीला जात असताना अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारची ट्रकला धडक। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मान्सून टास्क फोर्सची स्थापना। मनपाच्या 6 विभागाकडून प्रत्येकी एक विशेष कार्यपथक अर्थात मान्सून टास्क फोर्स स्थापन। कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न पेटला। पालिकेच्या कंत्राटदाराला दणका। 2 महिन्यांचा पगार न दिल्यास ब्लॅकलिस्ट करण्याच्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांचा इशारा। अग्निशामक दलाचे 32 कर्मचारी आर्थिक विवंचनेत। बागलाणमधील कांद्याच्या चाळीत इंडियन रॉबिन पक्ष्यांची 3 पिल्लं आढळली। चिरक पक्षाची 3 पिल्लं वनविभागाकडून ताब्यात। पक्ष्यांना महसूळमधील रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवलं। नंदुरबार जिल्ह्यात परिषद वसाहतीतील चोरीच्या घटनांची सीओकडून गंभीर दखल। वाढत्या चोऱ्यांमुळे जिल्हा परिषद वसाहतीत अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात होणार। विद्यमान सुरक्षा रक्षकाच्या कामकाजाची चौकशी होणार। सांगलीच्या कडेगावमध्ये गगनचुंब ताबूत भेटीची सोहळा उत्साहात संपन्न। ताबूत भेटीचा हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली। साताऱ्याच्या कराडमध्ये राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी। माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून स्मारकाला पुष्पहार घालून अभिवादन। देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचं ट्रायल रन करण्यात आलं। दिल्ली ते हरियाणातील जिंद दरम्यान ट्रायल रन करण्यात आलं। 120 किलोमीटर प्रति तास स्पीडनं ट्रायल यशस्वी।